पण त्याच्या जीवनामध्ये आणि त्या मुलीच्या जीवनामध्ये दोघांमध्ये आनंद आहे, कारण दोघांचं पटत नव्हतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला ना. हा चुकीचा निर्णय आपण म्हणतो समाज, पण त्या दोघांच्या दृष्टीने तो योग्यच होता आणि योग्यच असतो हे पण लक्षात ठेवा. मी काही वेळा घटस्फोट घ्यायला का लावतो, रोज उठून म्हणण्यापेक्षा एकदा म्हणायला पाहिजे का. प्रारब्ध कुंडलीमध्ये ग्रह खराब असतील, लग्न सप्तमेश राशी स्वामी, आणि ते एकमेकाचे शत्रू असतील, तर कृपा करून या ठिकाणी दोघांना नांदवायचा प्रयत्न करायचा नाही. हे जे भविष्यकाळ म्हणून लक्षात ठेवावं लागेल. कारण दोघांचं आयुष्य खराब झालं की संततीचं आयुष्य खराब होतं, आईवडिलांचं आयुष्य खराब होतं, कर्जबाजारीपणा येतो, व्यसनी होतो, ही सगळी चेन तयार होते. आपल्याला ही चेन टाळायची असेल तर गोचरीने या गोष्टी असतील तर आपण टाळू शकतो, हा भाग लक्षात ठेवायचा. मग प्रारब्ध कुंडली पत्रिका जमत नसेल तर काय करायचं, आपल्याकडे पत्रिका कधी कुठली जमवतात ना. पत्रिका जमवताना पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, कोणाची, माझ्याकडे आज 6 पत्रिका जुळवायला आल्या होत्या. मी काय केलं, आधी 6 पत्रिकेत कोणाकोणाच्या पत्रिकेत विवाहाचा योग आहे का पाहिलं. त्यातल्या 2 पत्रिकेत विवाहाचा योग नव्हता, त्या पत्रिका मी जुळवायला न घेता फुल्या मारल्या. तुम्ही जुळवणार समोरच्याने आणले म्हणून. मी म्हणणार योगच नाही तर पत्रिका का जुळवायची. योग असेल तर पत्रिका जुळवायला घ्या. एक जातकाला स्पष्ट जाणं सांगितलं, दोन व्यक्तींचा योग नाही आहे, मी पत्रिका जुळवणार नाही. तर तुझ्या ओळखीचे असेल त्यांना सांग उलट जाऊन की 28व्या लग्न करू नका, 1 वर्ष थांबा, हे सांग, त्यांच्या चांगल्यासाठी सांग. ओळखीचे असले तर सांग. हे आपण जातकाला सांगायला नको का आजच्या काळामध्ये. आपण हे सांगतो का. आपण आली पत्रिका जुळवायला घेतो आणि योग पहा आधी, कारण आपल्याकडे एकच पृष्ठक आलेला असतो, दुसरा पृष्ठक नसतो ना. एकच असतो ना आपल्याकडे आलेला, एकावरून आपल्याला सांगायचं आहे ना. मग आपल्याकडे आलेला पुस्तक त्याच्या पत्रिकेत योग असतो म्हणून आपण सांगतो की मुली पहा, आणि तो मुली पाहायला सुरुवात केल्यानंतर तो पत्रिका घेऊन येत असतो. पण ज्या मुलीची पत्रिका आणली आहे त्या मुलीच्या पत्रिकेत योग आहे का पहा आधी. तो योग असेल तर पत्रिका जुळवायला घ्या, हा कन्सेप्ट लक्षात ठेवा 21व्या शतकात. हा सर्व कारण आपल्याला जो पत्रिका जुळवायची आहे आणि चांगलं करायचं आहे तर या गोष्टी पहा. कारण योग नसताना पत्रिका जुळवली तर मतभेद होणार, घटस्फोट होणार, हे लक्षात ठेवा. ग्रह कितीही चांगले असले तरी. डायरेक्ट 10वीला बसता येतं का, वय झाल्याच्या ॲडमिशन घेतात का लोक. मग तसंच ही एक ॲडमिशन आहे जीवनाची. आजच्या काळामध्ये विवाह ही एक ॲडमिशन आहे. ही ॲडमिशन आपण चांगली करायची. जीवनातल्या एक महत्त्वाच्या टप्प्याची ॲडमिशन म्हणजे विवाह आहे आजच्या काळात. याला ॲडमिशन म्हणतो. मग ही ॲडमिशन घेतल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत विवाह जाणार आहे का, हा मी विचार करतो. पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे काय, स्वतःचं घर निर्माण होणे आणि एक संतती होणे, याला आजच्या काळात मी पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो. पोस्ट ग्रॅज्युएशनची व्याख्या तुम्हाला बदलावी लागेल. ही व्याख्या डोक्यात घ्या आजच्या काळात. म्हणजे पुढच्या 5 वर्ष हा विवाह टिकणार आहे का, हा कन्सेप्ट मी पहिला पाहतो. कारण हा पाहण्याची आजच्या काळात आवश्यकता आहे, लक्षात ठेवा. कारण इथे पाऊल चुकलं म्हणजे जसं शिक्षणामध्ये पाऊल चुकलं तर माणूस परत शिकतच नाही आणि व्यवसाय करायला जातो आणि त्याच्यात अडचणी येतात. तसाच प्रकार विवाहाच्या बाबतीत आहे ना. विवाह एक जीवनाचा एक ॲडमिशन झालेली ॲडमिशन चांगली करून द्यायचं काम ग्रहांच्या माध्यमातून भविष्य काढायचं आहे. त्याला जातकाच्या चेहऱ्यावरचा पहिला आनंद आणायला शिकायचं आहे आपल्याला. म्हणून पत्रिका पाहताना हा विचार करा. योगाशिवाय सांगूच नका, हा माझा कन्सेप्ट आहे. दुसऱ्या पत्रिका योग असेल तरच पत्रिका जुळवा, आणि पत्रिका जुळत असेल तरच सांगा. आणि ती पत्रिका जुळवताना पुढची 5 वर्ष कुठल्या कुठल्या दशा त्या दोघांना येतात ते त्या मित्रग्रहाच्या पाहून त्यांना या ठिकाणी सांगा पत्रिका जमते, नाही तर सांगू नका. माझी पद्धत तीच आहे. ही पत्रिका जमल्यानंतर त्या व्यक्तीला बोलवतो आणि त्याला विचारतो, सांगतो की 5 वर्ष तुला त्याला जाऊन विचार काय काय करायचं आहे, तो तुला विचारेल काय काय करायचं आहे. यातल्या आपल्या दशेप्रमाणे गोष्टी मॅच होतात का मी पाहतो आणि मग मी होकार देतो. म्हणजे या ठिकाणी घटस्फोट व्हायचा मार्गच बंद करून टाकतो. ही कन्सेप्ट घ्यावी लागेल तुम्हाला आजच्या काळात. कारण भूतकाळ ज्या व्यक्तीला आहे ना, भूतकाळ सांगतात तुम्ही फक्त तुझ्या आयुष्यात एक मुलगी आली होती, मुलगा आला होता, कशाला सांगताय, ते आहेच हो, का नसणार आहे. ते सांगण्यापेक्षा पुढची 2 वर्ष तू काय करणार आहे. आजच एकाने मला विचारला प्रश्न की सर मुली येतात आहे पण लग्न करत नाही, जुळ
नाही म्हणतात नाही. का नाही म्हणतात म्हणाले, मी तुम्ही सांगितलं की घर घ्यायचं नाही. म्हटलं घर घ्यायचंच नाही. मी का ठाम राहिलो? याची दोन कारणे. जी घर नसताना जी मुलगी येईल ना लग्न करून, ती सुखी होईल, आणि घर असताना येणारी सुखी होणार नाही. याचं कारण आहे त्याच्यामागे, की घर तिच्यापासून तिने घर घेतलं तर तिच्यापासून तिने सजलं जाणार आहे. आणि आधी घर घेतलं असेल तर सासूच्या पद्धतीने सजलेलं असणार आहे. ही कन्सेप्ट लक्षात घ्या या ठिकाणी. ही कन्सेप्ट आज सांगायची आवश्यकता आहे. म्हणून पुढच्या 2 लग्न म्हटलं की लग्न होईल, तुझा योग आहे तो होणार आहे. घरामुळे लग्न अर्थ ही जी संकल्पना आहे ही फुली मारा. ज्योतिषशास्त्राचा एक नियम ठाम आहे की योग असेल की घटना घडणार. फक्त योग योग्यवेळी सांगण्याची धारा भविष्यकाळाकडे पाहिजे, की जातकासाठी आपण वापरली तर यशस्वी होता येतं. ती वापरण्याचा प्रयत्न करा आजच्या काळात. आजच्या काळात हा सीझन लग्नाचा आहे. याच्यात तुम्हाला जास्त तेच लोक येतात विचारायला. मला लगेच त्यामुळे मुलाचं लग्न ठरलं, मुलीचं लग्न ठरवण्यासाठी मोबाईलवरती पत्रिका पाठवली. मी आपलं पाहिलं लगेच. सप्तमात गुरु म्हटला, ऋषभ लग्न म्हटलं, वृश्चिक. मी काही पत्रिका एका मिनिटात उत्तर दिलं. 28 आधी लग्न नाही आहे, 2020चा जन्म, 10/20चा 2000चा जन्म आहे, आत्ता 25 वय आहे, अजून 2 वर्ष थांबा, विचार करू नका, सोडून द्या, करिअरकडे लक्ष द्यायला सांगा. त्या मुलीला फोन करून सांगितलं. मग करिअर काय करायचं आहे तिला सांगायला गेलो. म्हणजे विवाहाचा प्रश्न मी बाजूला ठेवला जातकाचा आणि करिअरकडे गेलो. ही कन्सेप्ट आपण केली पाहिजे हो सांगताय जातकाला. योग नाही तर कशाला सांगताय तुम्ही? मग योग नाही तर गप्प बसायचं का? लगेच 2, 6, 10 पहा, 3, 9, 12 पहा, जी पाहिजे ती पहा. त्याची जी स्थानं लागत असतील त्या स्थानाकडे त्याला डायव्हर्ट करा, म्हणजे तो यशस्वी होईल. यशस्वी झाला की त्याला आनंद मिळेल आणि पुढे आपाप लग्न चांगल्या ठिकाणी. पण ती 2 वर्ष कशा पद्धतीने जायची? माझे बेंगलोरचे क्लायंट, त्यांचा आज फोन आला मला की आम्ही जूनमध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे. म्हटलं या जरूर, आपण जेवायला जाऊ. म्हटलं जेवायला जाऊ नाही, तुम्हाला घरी जेवायला बोलवते. पण म्हणाले पहिला भविष्यकार असेल की घरी जेवायला बोलवते. म्हटलं हो, जेवायला घरी यायचं. कारण एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. म्हणजे ते येतीलच अशी गॅरंटी आहे का? पण त्यावेळेचा जो क्षण त्यांच्या मनामधलं जी आशा असते, ती आशा ज्योतिषांनी सांगितली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून त्यालापर्यंत पोचवलं पाहिजे. हे कन्सेप्ट लक्षात. लग्नेश राशी स्वामी कधीही लक्षात ठेवा. विवाहाची पत्रिका असेल, लग्नेश राशी स्वामी पहा पहिल्यांदा. इच्छा आहे का? त्याचा सप्तमेशाशी शुभयोग आहे का? वय झालं आहे का? आणि आता गोचरी योग शुभ चालू आहे का? प्रश्न मिटला. प्रश्न 5 मिनिटात मिटतो ना. आता एक माझ्याकडे फॉरेनमधला भारतीय मुलगा आहे आणि रशियामधल्या एका मुलीचं त्याच्याशी कन्या लग्न सिंह राशी, त्या मुलीची लग्न केले भारतातून. 7 दिवस राहिली आणि आता गेली, आता कॉन्टॅक्ट करत नाही. काय करायला पाहिजे? ते एका व्यक्तीला मी विचारायला गेलो जनरल नॉलेजमध्ये, की जनरल नॉलेज म्हणजे यानंतर हे उदाहरण देणार आहे की या ठिकाणी विचारायला गेलं की अशा मुलीहून लग्न करतात. ती म्हणाली आत्ताची पद्धत याची 2 कारणं आहे. रशियामधला काही गाव गरीब आहे, त्या गरीबमधल्या लोकांना ही लग्न करायची सवय लागलेली आहे. ही केल्याने त्यांना ॲथेंटिकपणा येतो, पुढच्या गोष्टीचा पैसे मिळवायचं साधन होतं. ही एक मार्केट व्हॅल्यू तयार झाली आणि याच्यात आपली मुलं अडकतात आहे, असं तिने सांगितलं मला. मी ज्योतिषात ते विचार करायला लागलो की आपण ग्रह कसे पाहिजे. एखादा नवीन जेव्हा घटना घडते अशा पद्धतीची, नवीन प्रकार येतो समाज रचनेचा, विवाहाचे माध्यम एक वेगळ्या पद्धतीने वापरण्याचा निर्णय येतो समाजामध्ये. मग हे माध्यम पत्रिकेत कसं शोधायचं आपल्याला आणि लोकांना मार्गदर्शन करायचं, याचाही विचार मला ज्योतिषातून करायला पाहिजे. एक अभ्यासक म्हणून, एक भविष्यकार म्हणून, एक समाजाला दिशा देणारा माणूस म्हणून मी तो करणं आवश्यक आहे. मग त्याचा नियम नाही तयार करण्याचा प्रयत्न करणार आता. हे का घडते, कोणाच्या पत्रिकेत कधी घडणार आहे, का घडलं आहे, अशा पत्रिका घेऊन त्या ठिकाणी विचार करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. तो विचार आपण केला पाहिजे. एक लक्षात ठेवा, कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही. कन्सेप्ट कसे लावायचे जातकाच्या पत्रिकेला. स्थान तीच आहे, ग्रह तेच आहे, कारकत्व तीच आहे. प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करण्याचा मार्ग तुम्हाला शोधावा लागेल. म्हणून आजच्या काळात विवाह हा प्रश्न मोठा जटिल झालेला आहे. घटस्फोट प्रश्न हा जटिल झालेला आहे. म्हणून ते या ठिकाणी हा जास्त विचार करा. संतती प्रश्नानंतर त्याच्या पुढच्या गुरुवारी घेऊ आपण. पण या ठिकाणी हा विचार करा की आज मला दिवसभरात त्याच पत्रिका जास्त आल्यामुळे आणि योग कसा असतो, सगळे झाशीचेच लोक होते आज.
काय योग असतो तो योग. मी त्यांना शेवटी म्हटलं की आज माझ्याकडे काय झाशीचं योग येण्याचा होतं. जे लग्न करण्याची संकल्पना, पण लग्न केल्यानंतर एखाद्या मुलीला अडवलं कसं जातं तोही विचार करा. फक्त स्त्रियांच्यावरती विचार करू नका, पुरुष का करतोय हा विचार करा. त्याचा लग्नेश राशी स्वामी सप्तमेश. ज्या एक लक्षात ठेवा, पत्रिका जेव्हा विवाह झालेल्या मतभेदाच्या पत्रिका येतील तेव्हा एकच नियम लक्षात ठेवा, लग्नेश सप्तमेश राशी स्वामी. आत्ता गोचरीने कुठे चालू आहे, कुठल्या स्थानात चालू आहे, त्या स्थानाप्रमाणे त्याचे मतभेद चालू आहे. एकेने मला आता म्हणजे मोबाईलवर मला आश्चर्य वाटलं, सर तुम्हाला सांगू का, तुमच्याशी आत्ता बोलू शकत नाही मी, कारण माझा नवरा समोर बसला, त्यामुळे मला तुमच्याशी बोलता येत नाही. बॉम्बला म्हटलं माझं, म्हणजे असं मला मेसेज टाकला आहे, नवरा समोर बसला त्यावेळेला बोलता येत नाही. आता तिला नवऱ्याबद्दलच माझ्याशी बोलायचं असणार म्हणून बोलता येत नाही मला मान्य आहे. मी त्याला उत्तर काहीच दिलं नाही, कारण मोबाईल त्याने हातात घेतला तर परत वाद व्हायचे. मी काहीच उत्तर दिलं नाही. नंतर 8 तासांनी तिचा फोन आला मला की आता मी बोलू शकते का. म्हटलं बोल. आता एक झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवायला लागेल, कारण दोघांमधल्या मतभेद असल्याशिवाय नवऱ्यासमोर बोलू शकत नाही असं ती म्हणणारच नाही ना. तारतम्य आपण बाळगायचं असते, त्यांनी नसतं बाळगायचं, त्यांनी त्यांचं बाळगलं. करा कन्सेप्ट लक्षात. काय होतं ते नंतर कळतं पत्रिका पाहून आपल्याला. पण त्यावेळेचं तारतम्य बाळगणं म्हणजे जातकाला मार्गदर्शन करणं, जातकाचं मार्गदर्शन. हे तुम्हाला प्रश्न सोडवायला लागतील. कोण बोलतं आहे? या दृष्टीने तुम्हाला पत्रिकेत पाहावं लागेल. जातकाला मार्गदर्शन, जातकाला मार्गदर्शन करा असा विषय असल्यामुळे या गोष्टी बाकीच्या बोलतो, त्याच्यामुळे कुंडलीच्या गोष्टी बोलेल. पण या ठिकाणी एकच लक्षात ठेवा की आज तुमच्याकडे जे प्रश्न जास्त येणार ते या पत्रिका मिलनचे प्रश्न येणारच आहे आणि विवाहाचे प्रश्न, कारण आज सीझन आहे. आत्ता सीझन आहे. त्याच्यामध्ये आत्ताची लग्न ठरलेली लोक नोव्हेंबरमध्ये करायची पूर्वीच्या काळी. आता मी म्हणतो लगेच जूनमध्ये करा, मेमध्ये करा. याचं कारण काय आहे की मोबाईल कारण असल्यामुळे ते सांगावं लागतं ना मला, कारण हे भेटायला लागतं. आणि भूतकाळात कोणीतरी भेटतं, मग तुझं याच्याबरोबर काय होतं, त्याचं त्याच्याबरोबर काय होतं, याचे विषय चालू होतात, ते तुटतं. म्हणून लगेच लग्न करण्याची प्रथा मी तरी करतो. आणि मुहूर्ताची संकल्पना पंचांगातले मुहूर्त काढून देऊ नका. दोघांचा लग्नेश राशी स्वामी पहा, ज्या दिवशी तो शुभ असेल तो दिवस काढा, ते नक्षत्र काढा. त्याच्यानंतर ज्या लग्न शुभ असेल त्या 2 तासामध्ये जाऊन ज्या डिग्रीवर असेल त्या डिग्रीचा मुहूर्त काढून द्या. मुहूर्ताची संकल्पना अधिकृत करा. आता धर्मशास्त्रातले मुहूर्त बाजूला ठेवा, कारण त्या 2 व्यक्तींना जी वेळ चांगली असेल ती द्या ना काढून. त्यांची मानसिकता चांगली पाहिजे ना. दोघं का बाकीच्यांची पाहिजे आपल्याला, त्यांची पाहिजे आहे. ही कन्सेप्ट डोक्यात घ्या तेव्हा, कारण लगेच मुहूर्त विचारला जातो. मी तो कुठलाही देतो, फक्त एवढा आत्ता सांगितलेला नियम लक्षात ठेवा. लग्नेश राशी स्वामी दोघांचे पाहिजे, त्याचे मित्रग्रहाचं रास पाहिजे, त्याचं लग्न काढायचं, लग्नाचे अंश काढायचे. त्याचं 10 डिग्रीवर लग्न असेल, लग्न 8ला सुरू होत असेल तर 10 चौक 40 मिनटं पुढे जायचं, 8:40 मुहूर्त काढून द्यायचा, विषय संपला. एक आधुनिक पद्धतीने मुहूर्त देण्याची संकल्पना करा विवाहासाठी. बाकी गोष्टीसाठीचा मुहूर्त आहे. मुहूर्त म्हणजे मीटिंग आहे ना, ही त्यांची आयुष्यभराची मीटिंग आहे. कुठे एकतरी म्हणतं त्या वधूला आणि वराला माहिती असतं का? एकही मंत्र माहीत नसतं कुठलाही तो जी बोलतो तो, फक्त अक्षरला टाकायचं एवढं माहिती आहे. पण या ठिकाणी त्यांची मीटिंग जी पहिलीच मीटिंग चांगली झाली, तिथेच आनंदी वातावरण असेल तर पुढच्या मीटिंग आपोआप चांगल्या होणार आहे. आणि पहिलीच मीटिंग खराब झाली तर पुढची मीटिंग घडणारच नाही आहे. ही त्यातलं उत्तर शोधावं लागेल. मी याला मीटिंग शब्द म्हणतो आजच्या काळात. बेडरूममध्ये गप्पा मारणे म्हणजे मीटिंग आहे, डायनिंग टेबलमध्ये गप्पा मारणे म्हणजे मीटिंग आहे. कारण तुम्ही मीटिंग पैशाच्याच मारतात. गप्पा प्रेमाचं कोणी मानतं लग्नानंतर? लग्नानंतर समजा बायकोला खूप सुंदर कोणी म्हटलं तर लगेच बायको काय म्हणते, तुम्ही कोणाकडे जाऊन आला का? कारण तिला अपेक्षाच नसते लग्न झाल्यानंतर नवरा सुंदर म्हणेल आपल्याला, लग्नाच्या आधी म्हणेल एवढं निश्चित असतं. ही संकल्पना आहे आपल्याकडे. संकल्पनेच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला. बायकोचं लग्नानंतर कौतुक करणं म्हणजे बायको संशय घेणार 100% लक्षात ठेवा. लग्नानंतर कौतुक करायला जाऊ नका. तिच्या पोळीचं कौतुक करा, भाजीचं कौतुक करा, तेही करून चालत नाही आज, कारण ती बाहेरची आणलेली असते. ही परिस्थिती म्हणजे बदललेला काळ आहे, लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट
तरी चांगली आज दुपारीच लढणारी ती म्हणाली, खरं सांगू का सर, मी शेवटचं वाक्यावर, लग्न होऊन 10वी 8वी 10वीला मुलगी आहे, ठीक आहे. म्हटलं एक काम करते, म्हणाला आमचा संवादच होत नाही, नवऱ्याशी होत नाही. डॉक्टर आहे ना दोघंही, विचार करा, दोघंही डॉक्टर आहे, विचार करा तरी त्या मुलीमुळे घरात संवाद होत नाही, वाद होतात त्यामुळे. म्हटलं एक काम करा, गेले 5-6 वर्ष तुम्ही नवऱ्याच्या डाळा खांद्यावर डोकं तुम्ही झोपलाय का? नाही झोपले. म्हटलं आज झोपायला सुरुवात करा, प्रश्न सुटते दोन्हीच बाजूला. कारण एक 10 मिनिटाची ती गणित आहे, ते समज 8 तासाचं गणित बदलवतो. म्हणजे 10 मिनटं आज आपण घेत नाही, कारण आपण लॅपटॉपवरती काम करत बसतो बेडरूममध्ये, किंवा बायको दुसऱ्या खोलीत बसते आणि आपण झोपून जातो. ही परिस्थिती बदला. एक 10 मिनटं डाव्या खांद्यावरती डोकं ठेवून बायकोला झोपू द्या. नाही तुम्हाला आनंद मिळाला तर बोला, किती भांडण असू द्या, काही असू द्या, सुटतं. प्रत्येक वेळी शारीरिक रिलेशन लागतं, हा कन्सेप्ट काढा डोक्यातून. हे काढा, कारण वयाच्या 5 वर्ष लग्नानंतर शारीरिकचा काही संबंध नसतो. ही फुली आहे, हे समजून घ्या, काही संबंध नसतो. हे थापाय जे लोक येऊन तुम्हाला सांगताना बळाय म्हणतात काढून काही त्यांच्या शारीरिक संबंध काही नसतात. मी लिहून देतो तुम्हाला. मानसिक संबंध निर्माण करायचे असतात 5 वर्षानंतर. मेंटल सॅटिस्फॅक्शन लागतं. शारीरिक सॅटिस्फॅक्शन मिळालेलंच असतं 5 वर्ष. त्याचा मेंटल सॅटिस्फॅक्शनसाठी माणूस भेटला असतो. मानसिक आणि मेंटल सॅटिस्फॅक्शन मिळालं तर संततीकडे पॉझिटिव्ह पाहतो. संततीकडे पॉझिटिव्ह पाहिलं की घरातल्या भिंती बोलायला लागतात, आणि घरातल्या भिंती बोलायला लागल्या की सुखाचे झरे होतात, आणि सुखाच्या झऱ्यातून बाहेर जाऊन आनंदामध्ये मित्रांबरोबर आनंद शेअर करता येतो. ही व्याख्या द्या आजच्या काळात. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा थोडेसे. सर वैवाहिक जीवनात हे कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवा. कारण इथेच माणूस किती आजची पिढी असू द्या, चौकात आता एक मित्र भेटला, म्हणजे मुलाचा मित्र भेटला, म्हणजे माझा नाही. मी त्याला म्हटलं का रे एकटा का, सगळ्या ग्रुप कुठे गेला? तुम्हाला काय करणार, सगळी लग्न झाल्यापासून कोणीच कोणाला भेटत नाही. म्हटलं हा बंद कर, म्हटलं प्रकार सगळ्यांना बोलवून मीच सांगतो, बाहेर पडा. बायको कधी मैत्रीण होणार नाही आणि नवरा कधी मित्र होणार नाही, हे डोक्यात ठेवून चाला. हे सत्य स्वीकारा. आणि पुरुष मित्रांमध्ये आनंदी होतो, स्त्री मैत्रिणींमध्ये आनंदी नाही होत. स्त्री स्त्रीच्या आवडीच्या कामात आनंदी होते. कारण एकाही स्त्रीला मैत्रीण नसते आफ्टर मॅरेज. कारण त्याच्या मैत्रिणी भेटल्या तरी काय बोलतात, सासूचं काय झालं, सुनेने काय केलं, घरात काय आणायचे, नवीन काय खरेदी केलं, याच्याशिवाय गप्पा असतात का सांगा एका तरी स्त्रीने मला? नाही, हीच चूक आहे त्यांची. तुम्हाला अशा 2 जणी पाहिजे, 3 जणी पाहिजे की तुम्ही चित्रपटावरती गप्पा मारल्या पाहिजे, प्रदर्शनावरती गप्पा मारल्या पाहिजे, बाहेर मॉलवरती गप्पा मारल्या पाहिजे. या गोष्टी तुम्ही करत नाही म्हणून तुम्ही अडकतात. आणि त्याच गोष्टी तुम्ही नवऱ्याशी बोलायला गेल्यावर त्याची चिडचिड होते, कारण त्याला त्या गोष्टी नको असतात. ही कन्सेप्ट लक्षात घेत नाही. पुरुष स्त्रीमधल्या हॉर्मोन्सचा हा बदल लक्षात घ्या. स्त्री आज पुरुषी हॉर्मोन्स घ्यायला लागली आहे, पण पुरुषाला स्त्रीचे हॉर्मोन्स घेता येत नाही. आणि तुम्ही ते लादतात. ते किचनमध्ये मदत कर. जेव्हा आत्ताची मुलं मी पाहतो की भांडी विसरताना राग येतो, काही वेळा पाहतो, मी माझ्या घरातही पाहतो. वाईट वाटतं की जे डिपार्टमेंट ज्याचं आहे त्याने ते वापरा ना. त्या डिपार्टमेंटमध्ये घोळ का करतात? किराणा आणून देणं योग्य आहे, पण किराणा भरणं मुलाने पुरुषाने योग्य नाही, नवऱ्याने आणून देणं योग्य आहे. फ्रीज आणल्यानंतर फ्रीज स्वच्छ ठेवणं स्त्रीचं काम आहे, पुरुषाचं काम नाही. ही धारणा आज गेली आहे ना. तुम्ही स्त्रीने ते पुरुषाने ते केलंच पाहिजे हा कन्सेप्ट. मग तो त्याच्या पद्धतीने ब्रश मारतो आणि त्याच्यात घाण राहते, म्हणून परत ओरडते ती काय पुसलं म्हणून. मग तो म्हणतो पुसायलाच नको म्हणतो, आवाज आदळापट करतो आणि निघून जातो आणि भांडण होतं. बाकी काय असते ती कारणं एवढीच आहे. जे वर्क स्त्रीने केलं पाहिजे, जे वर्क पुरुषांनी केलं पाहिजे, त्यातला भाग तुम्ही. स्त्री हॉर्मोन्स कुठली बदलते? बाहेर गेल्यानंतर कामाचे हॉर्मोन्स बदलते. घरात तिथे ते हार्मोन्स नसतात, घरात तिथे स्त्रीत्वाचे हार्मोन्स असतात. कारण ती पहिले पाय धुवून किचनमध्ये जाते आणि पुरुष पाय बूट काढून हॉलमध्ये बसतो. ही कन्सेप्ट जाणार आहे का? कुठलाही पुरुष किचनमध्ये जात नाही हो. नीट नियम लक्षात घ्या तुम्ही. आताची स्त्री कुठे झालं तरी किचनमध्ये बरे हातपाय धुणार नाही, पण 2 मिनटं किचनमध्ये जाते आणि मग बाकीचं करते ना. अगदी हातपाय धुणार नाही म्हणजे
म्हणजे फॅक्ट आहे ना, पुरुष जाईल का किचनमध्ये? नाही जाणार. कारण किचनचा अधिकार हॉर्मोन्सप्रमाणे स्त्रीकडे आणि हॉलचा अधिकार पुरुषाकडे हॉर्मोन्सप्रमाणे. हा विचार तुम्हाला समजून नाही काय येत आहे आणि सांगता येत नाही का तुम्हाला? हे सांगा, आपाप प्रश्न सुटतात. छोट्या छोट्या माध्यमातून जातकाला मार्गदर्शन करायची का? ग्रह तेच, ग्रह वयाप्रमाणे वापरायची का आणि वयाप्रमाणे त्याचे रिझल्ट घ्या. उद्या आज 72व्या वर्षी गुरुचे परिणाम मला काय मिळणार याचा विचार मी नीट केला पाहिजे आणि हिला 42व्या वर्षी काय म्हणणार सपनाला, हिचा विचार तिने केला पाहिजे आणि तो आम्ही सांगितला पाहिजे. दोन्ही गुरुच आहे. आत्ता सगळ्यांना राशीत, मिथुन राशीत गुरु येणार 14 तारखेला. सगळ्यांच्याच पत्रिकेत येणार. प्रत्येकाचं वय वेगळं असणार आहे. वयाप्रमाणे त्याप्रमाणे येणार. त्या वयाला कुठले प्रश्न आहेत ते पाहून त्या गुरुच्या दृष्टीचा विचार करावा लागेल. गुरुची कारकत्व व्हायला लागतील. एखाद्या गुरु त्या स्थानाचा प्रश्नच नसेल तर तो साईड ट्रॅक करावा लागेल. ज्या स्थानाचा प्रश्न आहे त्याचा मालक कोण पाहून, त्याचा गुरुशी काय योग होतो पाहून मार्गदर्शन करावं लागेल. ही कन्सेप्ट नको घ्यायला आपल्याला. ही कन्सेप्ट व्हायला नको आपण. तर जातकाला मार्गदर्शन करू शकू ना. तुम्ही आपलं तेच एक गुरु आपला कडकेचा उच्चीचा, आणि लाख तो उच्चीचा असू दे. आत्ता तो मिथुन राशीत आला आहे ना, त्याची 5, 7, 9 दृष्टी आहे ना. त्याचा लग्न राशी स्वामीशी काय संबंध आहे? त्या स्थानी त्याचे प्रश्न आहे. नकारात्मक असेल तर नकारात्मक प्रश्न आहे, सकारात्मक असेल तर तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणारच नाही तो. मग नकारात्मक व्हायचा प्रश्न सकारात्मक कधी होणार एवढंच तुम्हाला पाहिजे आहे ना, आणि मार्गदर्शन करायचं आहे ना, ते करा. आपाप जातकाच्या चेहऱ्यावर आनंद येतो. तुम्ही आनंद आणू शकता, सुख तुम्ही नाही आणू शकत. सुख त्याला घरातच मिळणार आहे आणि ते घरातलं सुख देण्यासाठी आपण त्याला आनंदी चेहऱ्याने पाठवायला पाहिजे. तर तो आनंदी चेहऱ्याने जाणार आहे आणि आपणच दुःखी चेहऱ्याने पाठवतो. आपण काय सांगतो, तुला त्रासच आहे घराचा. आणि घराचा त्रास कुठला आला? कोणाला त्रास नाही, कोणालाही त्रास नसतो. ममता सपनाचा त्रास नाही, मलाही त्रास नाही, माझी त्रास नाही. अजून जगात त्रास का म्हणतो आपण? आपल्या मताप्रमाणे स्वभावाची घटना घडत नाही म्हणून त्रास म्हणतो. प्रत्येकाच्या जागी तो माणूस योग्यच आहे. त्याला आळगं ठरवायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. कारण तुम्ही 100 रुपये कसे खर्च करायचे तुम्ही वेगळे ठरवणार आहे, मी वेगळे ठरवणार आहे, दुसरा माणूस वेगळे ठरवणार आहे, प्रत्येकजण वेगळे ठरवणार आहे. का एकच टाईपचे 100 रुपये खर्च करणार आहे? तो नाही करणार आहे ना. मग तो वयाप्रमाणे तोच गुरु हे 100 रुपये कसे खर्च करायचे तुम्हाला सांगणार आहे. हाच गुरु तुम्हाला 100 रुपयाचा संचय कसा करायचा सांगणार आहे. 100 रुपयातला किती संचय करायचा सांगणार आहे, किती खर्च करायचा सांगणार आहे. हाच गुरु वयाप्रमाणे सांगणार आहे. 22, 32, 42, 52, 62, 72 पुढे 10 वर्ष तो कशा पद्धतीने करणार आहे तुम्हाला शिकवणार आहे गुरु. हा 100 रुपयाचं गणित. कारण गुरु संचय करणार आहे म्हणून मी 100 रुपये धरले. आणि 100तले तुम्ही संचय किती करणार हा गुरु शिकवणार आहे वयाप्रमाणे, किंवा खर्च किती करणार आहे ते शिकवणार आहे. हे पाहण्याची आवश्यकता आजच्या काळात आहे. म्हणून मिथुनेचा गुरु काय काय किमया करेल ते आपण पुढे पाहूच वयाप्रमाणे. आज इथे थांबूया. कोणाला काय विचारायचं विचारा, विचारायचं आहे ना. कोणाला काय विचारायचं आहे का? आज आवाज ठीक होता का? कोणाला काय विचारायचं आहे का? विजय मशिलकर, संध्या, मिनल, नाईकवाडे भाऊ खूप दिवसांनी आले. पाठक कुठे गायब होते? कुठे गायब होते नाईकवाडी?